राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। आरोग्य विभागात 6500 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। इतकंच नाही तर सुमित फॅसिलिटी या कुठल्याही अनुभव नसलेल्या कंपनीला कोट्यवधींची कंत्राटं का दिली असा सवालही रोहित पवारांनी विचारलाय। की बघा जसं सोडलं की वळवळ करतो। सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर 2000 कोटी रुपये लागले असते, पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी याकडे दुर्लक्ष करून त्यांनी 6500 कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे। सुमित फॅसिलिटी नावाची एक कंपनी आहे, पिंपरी चिंचवडची ही कंपनी आहे, यांना ॲम्ब्युलन्स चालवायचा कुठेही अनुभव नाही। हे साफसफाई करणारी कंपनी आहे। मग आता ह्या सुमित कंपनीली एका स्पेनच्या कंपनीबरोबर करार केला। स्पेनची कंपनी दिवाळखोरीमध्ये निघालेली आहे, बँकरप्ट झालेली आहे। म्हणजे त्या कंपनीचा अनुभव दाखवला, सुमितवाल्यांनी त्यांच्याबरोबर टायअप केला।